स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। मुलांनो, अभ्यासावर लक्ष द्या, शाळेवर प्रेम करा। जिल्हा परिषद शाळा सर्वोत्कृष्ट। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांची मोराळे शाळेतील विद्यार्थ्यांना भावनिक साथ। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद शाळांसारख्या सरकारी शाळा सर्वश्रेष्ठ असतात, त्यामुळे शाळेवर प्रेम करा आणि अभ्यासावर अधिक लक्ष द्या, अशी भावनिक साथ आज पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी मोराळे शाळेतील विद्यार्थ्यांना घातली। जिल्हा परिषद शाळा मोराळे येथे सदिच्छा भेटी प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी मोराळेच्या सरपंच प्रियांका शिरतोडे होत्या, तर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, बबन पाटील तसेच अमोल पाटील, अक्षय शिरतोडेसह शाळेचे शिक्षक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुशांत पाटील म्हणाले, आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक शाळा असते। शाळा आपल्याला संस्कार देण्याचे काम करते। मोराळेची शाळा व परिसर आणि इथले मैदान अतिशय सुंदर असून मुलांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष देऊन विविध क्रीडा कौशल्य आत्मसात करावीत, तर गावच्या नेतृत्वाने शाळेकडे अधिक लक्ष देऊन शाळेच्या सर्वांगीण विकासात सर्वतोपरी मदत करावी। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शिक्षक विजय जाधव यांनी केले, तर आभार अश्विनी पोतदार यांनी मानले। यावेळी शाळेच्या शिक्षिका अश्विनी घोरपडे तसेच तुकाराम शेंडगे, अर्चना देवकुळे, हिंदुमती देवकुळे, प्रशांत भोसले, रामभाऊ पाटील, निवास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। याचवेळी माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील व सरपंच प्रियांका शिरतोडे यांच्या हस्ते शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले। जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत काय करायचं ते मला माहित आहे। बाकीचे जरी तुमच्या गावातले किंवा इतर मुलं इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिकत असले तर आपण त्याचं काय पाऊ करून घेण्याची गरज नाही आहे। जे खरं कौशल्य किंवा खरं ज्ञान किंवा खरी बुद्धिमत्ता असते ती माझ्या दृष्टीनं जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्या